मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आता मी गाड बघा असं आपलं गाड ते बसलेलं आहे शेड, त्या शेड बघा सकाळ सकाळ थंडगार हवा येते म्हणून इथं बसतो मी. सुट्टे चालू आहेत शाळेचे, अजून 8 दिवस शाळेला चालू व्हायला. गाड रोज सकाळी लेट उठतो म्हणून सुट्ट्या चालू म्हणून, आणि गार्डनमध्ये येतो. गार्डनमध्ये थंडगार हवा सुट्टी. आणि तर मी अर्धा तास झालो गार्डनमध्ये बसलेले. मला आत्ता आठवण आली व्हिडिओ काढायचा म्हणून, ब्लॉग काढायचा म्हणून इथं आलो. बघा पप्पा इथं देवपूजा करतात. ते समजा बांगड्यातली देवपूजा करते पप्पा. बांगड्यात एंटर करू. बांगल्याची देवपूजा करायची, घरातली देवपूजा करायची. चला दादा करतोय, जाय कर पा ह्यांना बाहेर काढून हे करायचे, स्नान करायचे. बांगल्याची एंट्रन्स. कॅमेरा थोडासा खराब झाला होता म्हणून पुसवतो. दादा इथं देवाला धुतोय. इथं पण खूप मोठे छोटे दिसत असं व्हिडिओमध्ये. पण बाहेर जाऊ इथूनच. ते बांगला ते पूजा करतात, ते करू दे त्यांना. चप्पल घालू, घरात जातं. मला अजून फ्रेश होऊन मला भेटतो. बाय. नमस्कार मित्रांनो, आता माझे अंकुर झाली आहे, फ्रेश झालो आहे, देवपूजा पण झालेली आहे. आणि आता नाश्ता करायचा आहे. बघू आता मम्मी नाश्ता काय केलेला आहे. मम्मी केलेत आप्पे आणि चटणी ना मम्मी. हा बघा. मी आता आम्हाला नाश्ता करायचा आहे. पप्पाला आज उपास आहे. पप्पा मग आम्ही नाश्ता केल्यानंतर आम्ही जाणार आहे कुठेतरी बाहेर. ते तुम्हाला नंतर कळणच. आणि मग बाय, तुम्हाला नंतर थोड्या वेळाने भेटतो. थांबा 2 मिनटं. पप्पा आले ना, हाय करा. दादा आहे का? हाय का मी. तो आम्ही नाश्ता मित्रांनो, आता मला नाश्ता बिष्टा झालाय. आता मी बाहेर चालले. पप्पा झाडं लावते ते. त्याला जमून बघ पप्पा कशी झाडं लावतं ते. चला एका माणसासोबत बोलतं ते झाडं लावायचं काहीतरी बोलतं ते. तुम्हाला झाडं दाखवतो किती आणले. एक झाड आहे, थोडंसं फुलं पण आले. एक झाड आहे सेम. एक झाड आहे सेम. अजून एक झाड आहे. पण हे झाडं आणलेली. आता पप्पाकडे जाऊ. पप्पाच्यामध्ये काय आहे? रंगाच्यामध्ये खत आहे असं. बघू पप्पा कशी झाड लावतं ते. सगळं सांगत राहा काय 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 लावते काय काय. पहिला खड्डा घेतला आपण. हा बघा, पहिला खड्डा, त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं खत टाकलं. इथे एक खड्डा आहे. आता खत कशाने बनतं? गाईचं ते असतं ते शेणाने बनतं, मातीने बनतं, कचऱ्याने बनतं.
हा बघा भाजीने बनतं. भाजीने पण बनतं. दादा पण आले मदत करायला. खत पप्पा झाडं आणायला गेले आता. 4 झाडे आहेत ना पप्पा. पप्पाने संध्याकाळी रिक्षामध्ये आणली होती झाडं, फुलांची झाडाची. आपण एक आणू चला. लय जड झाड आहे. एक झाड आणलंय पण 2 झाडे एकदाच आणले होते. फोन पकडले म्हणून एकच झाड आणते मी. सगळी झाडं आणली. झाड लावतं ते बघा. एक झाड लावलं पण. आता हे वालं झाड इथं लावायचं. तर इथे एक अजून एक खड्डा करायचा आहे. करू का मी? आपण चला. गोल खड्डा आणि मोठा करायचा आहे कारण की मोठे मोठे झाड आहेत भरपूर. बघा पप्पा इथं काढलेला आहे. हा बघा एकदम बरोबर. पप्पा तुम्ही काढा काय, माझा कॅमेरा पकडलाय मी. पप्पा झाड लावते ते ह्या खड्ड्यामध्ये. पप्पा झाडाचं नाव काय आहे? मधुमालती. मधुमालती असं काहीतरी नाव आहे झाडाचं. बघा झाड पूर्ण बरोबर आहे का बघायला लागतं. पप्पाला सगळं येतं ते गार्डन मधलं झाडांचं, म्हणून पप्पाच हे करतात सगळं मेंटेनन्स. इथे मी खड्डा खणणार होतो बरं ते नाही झालं. बघ इथे खड्डा खणला आहे मी. तिथं नाही लावायचा, दुसरीकडे लावायचे. आपण भरून टाकूया सगळं. मित्रांनो आपण आता लिंब काढतोय. झाडाला लिंब लागलेत. झाड पुढे हो का एवढी लिंब काढलेत मी. त्यातले 2-3 खाली पडले होते. अजून काढतोय त्यावरची. हो का इथे ते नाही बाजूला. हो का इथे एक लिंब पिकलेले एक काढतो. काटे टोचलीत मला भरपूर. एक लिंबू खाली पडलं होतं म्हणून. आणि आता अजून ठेवायचे आपल्याला. अजून खाली पडलेत का बघू आपण. तो हा एक लिंबू भेटला आपल्याला. बघा इथे एक आहे आणि इथे एक आहे. आम्ही कधीच लिंबू बाहेरून आणत नाही, घरूनच भेटला आम्हाला. एवढे लिंबू भेटले. 9 लिंबू आम्हाला घरीच भेटले. पप्पा बघा 9 लिंबू पिकलेले. पडतो ते खाली, हात बसत नाही अजून नाही. तर आम्हाला थोड्या वेळाने बाहेर पण जायचं. तुम्हाला मग सांगितलेलं कुठं जायचं ते तुम्हाला नंतर सांगतो आम्ही. नंतर भेटू आपण. बाय. असं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं आपण आता जाणार आहे स्वामींच्या माठामध्ये. आणि आपण आता स्वतः बाहेर चालू आहे. तिच्या बाहेर बघा नंतर स्वामींच्या माठामध्ये रिक्षा बाहेर लावलेली. आणि पप्पा गेले ते
याच्या बाहेरच्या बाहेर लय फरक आहे. त्यांचा बंगला इथं स्वामींच्या काठात जायचं म्हणून जायचंय. पप्पा तिथे हॉर्न मारतात आम्हाला. काकी सबस्क्राईब करा काय चालू केलं ते हा तुम्ही पण युट्यूब चॅनल ना. हा नको चालली निघाली बाहेर गेली ती. आपण घेतो जाऊ. पप्पा तिथून हॉर्न मारतो ते आपल्याला म्हणून. आपण जेव्हा आता पप्पाकडे जाऊ. पप्पा गेले बाहेर रिक्षा लावून. चला मी 4 नंबर राहणार आहे. आपण आता गेटच्या बाहेर जाऊ बघा. कसं आहे मित्रांनो, आता आम्ही मठात आलेले. आता मठामध्ये आलेले. बघ गाडी पार्क करते ते. आम्ही दर गुरुवारी मठामध्ये येतो. असं कधी पण येत नाही. तेव्हा दाल दिसत नसन कारण की तो गेलाय ट्युशनला गेलाय तो. आणि तो गेला रेल्वे स्टेशनवरून पलीकडं ट्युशनला. आम्ही इथं आलो मठात. दाखवत पण पोचलेले मठ. चला मठामध्ये एकदम शांत आहे. चप्पल काढू चप्पल काढू मग आतमध्ये जाऊ. आतमध्ये अलाउड नाही म्हणून मग सगळं थोडंसं दाखवतो. मग येतो. तुम्हाला आवाज येत असेल. पण आता आतमध्ये जाऊ. ते झाड आहे तिथं पाय पडून. चला ओतून पापून पाया पडून जाऊ आतमध्ये. आपण इथं पाया आपण इथं पाया पडू. चला आपण आता पाया पडू. मग मठामध्ये जाऊ. इथून असं राऊंड मारायचं असं 4 याने. एकदम शांत इथं. थोडा पण आवाज नाही. चला आता आपण आतमध्ये जाऊ. एंटर करू. त्या इथून एक रस्ता आहे. तिथून आतमध्ये त्या साईडला जायचं. कधी असं इथून आम्ही फोन तुम्हाला आता. चला आता आपण आता इथून एंटर करू. इथे जाऊ. तर हात वगैरे धुवायचं असतं. चला आता हात वगैरे धुवू. मग जाऊ. तो आम्ही थोड्या वेळी भेटतो. इथं अलाउड नाही. चला हाय गाईज, तुम्हाला आता मी थोडंसं ना स्वामींचं दाखवतो. दर्शन तुम्हाला दाखवतो. दर्शन घ्या. थोडंसं दाखवतो एकदम. अलाउड नाही तरी पण दाखवलं. आता इथं बघा. हॅलो गाईज,
आता मी मठातून घरी आलेलो आहे. आम्ही लोक मम्मी आणि सगळी पप्पा डबल दादाला आणायला गेलेत. पप्पा येईल संध्याकाळी मी आता मी इथे ब्लॉग एंड करतो. माझा ब्लॉग पूर्ण बघितलं असेल तर थँक्यू. आणि ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय.